जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 21 नोव्हेंबर, थर्सडे. आज निफ्टीची एक्सपायरी होती. सो आता आपल्याकडे असं एनिवेज दोनच एक्सपायरी राहिलेले आहेत, म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स. सो निफ्टीची वीकली एक्सपायरी होती. एक्सपायरी सारखी झालेली नाही आहे, ऑलमोस्ट साईडवेज होती. स्टील आपण पुढे ॲनालिसिसमध्ये बघूया व्हिडिओच्या की आपण जे लेवल्स सांगितले होते त्या लेवल्सला रिस्पेक्ट केलं की नाही, मॅच झाले की नाही, मार्केट अप ट्रेंड होतं की डाऊन ट्रेंड होतं की साईडवेज होतं, ते पुढे आपण व्हिडिओच्या ॲनालिसिसमध्ये समजून घेऊया. तर त्याच्या आधी पहिलं आपण थोडंसं एक नजर टाकूया की आज एक नवीन म्हणजे अणुबॉम्ब तिकडे रशिया आणि युक्रेनमध्ये तर चालूच आहे. अणुबॉम्ब टाकणार किंवा नाही टाकणार किंवा काय, पण आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये एक छोटा अणुबॉम्ब ऑलरेडी पडलेला आहे. त्याचा इम्पॅक्ट अजून पूर्णपणे जाणवलेला नाही आहे, बट लेट्स सी, तो जाणवेलच. सो अदानी न्यूज तुम्हाला कळलंच असेल आत्तापर्यंत मी काय बोलत आहे. अदानीचा जो इम्पॅक्ट आहे तो काय होणार आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये तो बघूया. सो इथे तुम्ही बघाल गुगलवरती तर अदानीच्या न्यूजने पूर्ण भरलेलं आहे सगळं. सो CNBC TV 18ची न्यूज मी तुम्हाला एक वाचून दाखवतो. जस्ट हेडलाईन 34 मिनिट्स बिफोर ती जस्ट त्यांनी अपडेट केलेली आहे. अदानी ब्रायबरी केस हायलाइट्स 2.3 लाख करोड्स मार्केट कॅप लॉस्ट आफ्टर स्टॉक्स फॉल अप टू 25%. येस फ्रेंड्स, आणि आज रिॲलिटी आहे. अदानी एंटरप्राइजेसचा जो शेअर प्राईज आहे, जे अदानी एंटरप्राइजेस जी त्यांची मदर कंपनी आहे ऑफ ऑल अदानी ग्रुप, पूर्ण अदानी समूहाचं, तर तो स्टॉक ऑलमोस्ट 20 to 23% म्हणजे ऑलमोस्ट 25% टच करून म्हणजे डाऊनला जाऊन आलेला आहे. ठीक आहे. सो एवढी हेवी एवढा फॉल तिथे झालेला आहे. आणि हे सगळे अशा न्यूज, हे बघा 2 hours अगो 47 मिनिट्स पहिले पण एक टाइम्स नावने पण एक न्यूज अपडेट केलेली आहे. तुम्हाला त्याची पण हेडलाईन वाचून दाखवतो. गौतम अदानीज नेटवर्थ टेक्स अ बिग हिट, ₹83,000 crore wiped out after bribery allegation surfaces. सो फ्रेंड्स, 83,000 crores एवढी नेटवर्थ गौतम अदानींची वाईप ऑफ झालेली आहे जस्ट एक न्यूजमुळे. जस्ट की त्यांनी US मध्ये न्यूयॉर्क रिजनमध्ये कोणत्या तरी म्हणजे US अधिकाऱ्याला, नॉट अ पर्टिक्युलर अधिकारी, ग्रुप ऑफ पीपल, यांना काहीतरी एक ब्राईब ऑफर केली आणि ती ब्राईब फार मोठी अमाऊंट होती. समथिंग $25 million और समथिंग 2,000 करोड अशी काहीतरी ती लाच, असं साधारण त्याचं अमाऊंट येते. सो एवढी मोठी लाच असू शकते तर प्रोजेक्ट कितीचा असू शकतो आणि प्रोजेक्टमधून प्रॉफिट कितीचा असू शकतो. सो हे सगळं बिग शार्क बिग गेम्स आहेत. सो हे चालूच राहणार. आणि असं पण आपण अदानीजींना काही म्हणूच शकत नाही, कारण लास्ट टाइम पण हिंडनबर्गचा एवढा मोठा मॅटर झाला, पण त्याच्यातून सिद्ध तर काहीच झालं नाही. आणि आपली एक इंडियन पार्टी, एक इंडियन पॉलिटिकल पार्टी, ती म्हणते की आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्याला गुन्हेगार आपण म्हणू शकत नाही. सो दॅट इज ऑल्सो राईट. आणि अदानी ग्रुप पण स्वतः त्यांनी पण तेच डिक्लेरेशन क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे अदानी समूहाने. मी टाइम टू टाइम तुम्हाला अपडेट करत होतो. मार्केट ओपन झाल्या मी सांगितलं होतं की अदानी इज अगेन इन लाईमलाईट, सो कीप वॉच, असं मी तुम्हाला अपडेट करत होतो. त्यानंतर हळूहळू तो सगळा पूर्ण मॅटर समोर आलाच असेल, काय आहे काय नाही. सो लेट्स सी. अदानी आणि अदानी ग्रुप, 2-3 लोकांची नावं त्याच्यात टाकण्यात आलेली आहेत. स्वतः गौतम अदानी आहेत, सागर अदानी आहेत, त्यानंतर त्यांचे कोणतरी एक विनीत जैन असे कोणतरी अजून एक आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आता बघू अदानी जी तिकडे US मध्ये पण काय ना काय ॲलिगेशन्सला रिप्लाय देतील. इथे पण त्यांनी सेबीला क्लॅरिफिकेशन वगैरे दिलेलं आहे. मी टाइम टू टाइम ह्या सगळ्या गोष्टी टेलिग्रामला तुम्हाला तुमच्याशी शेअर पण करत होतो. जर टेलिग्राम लिंक तुम्ही जॉईन केली नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तुम्हाला टेलिग्राम लिंक मिळेल. टेलिग्राम लिंक तुम्ही जॉईन करा, त्याच्यातून तुम्हाला ह्या वेळोवेळीचे अपडेट्स पण मिळत राहतील. आणि मी माझे जे काही पर्सनल ट्रेड्स घेतो ते पण मी जस्ट फॉर नॉलेज पर्पज तुमच्याशी शेअर करत असतो. ठीक आहे. ते कोणत्याही प्रकारचे बाय सेल रेकमेंडेशन्स नसतात किंवा कोणत्याही प्रकारची म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं सजेशन नसतं. त्या सगळ्यासाठी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी कन्सल्ट करा आणि मगच तुम्ही तुमची फायनान्शियल डिसिजन घ्या. ठीक आहे. सो परत आपल्या मार्केटकडे येऊया. आपल्या निफ्टी, बँक निफ्टी ह्या ज्या लेवल्स आपण काय सांगितल्या होत्या त्याच्यावरती चर्चा करूया. सो तुम्हाला थोडंसं ना आज एकदम मस्त मोठं करून दाखवतो चार्टला, कारण ज्या लेवल्स मी सांगितल्या होत्या ना मित्रांनो, निफ्टीमध्ये 23,345, आणि मी ऑलरेडी प्री मार्केट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, की गॅप डाऊन ओपन होणार आहे. सो गॅप डाऊन ओपन झाला. ठीक आहे.
सो तुम्हाला फर्स्ट कॅन्डल दाखवतो मी 9:15ची. ठीक आहे. सो ओपनिंग झाली होती 23,507. ठीक आहे. त्याच कॅन्डलचा लो होता 23,338. ठीक आहे. फर्स्ट बिग बार रेड कॅन्डल तुम्हाला इथे कर्सर दिसत असेल, मी कर्सर तुम्हाला हालून दाखवतो. त्याच्यानंतर सेकंड परत एक रेड कॅन्डल बनली बिग बार, आणि त्यानंतर मग मार्केट त्यानंतर मात्र पूर्ण वेळ साईडवेज फेसमध्येच राहिलं. म्हणजे अदानीची न्यूज आली तर मार्केटमध्ये लोकांना वाटलं की अरे बापरे बाप, आता भरपूरच, आता खूपच मोठा फॉल येईल, क्रॅश येईल. पण झालं असं की काल मार्केट बंद होतं. परवाच्या ओपनिंग क्लोजिंग नंतर अचानक आज मार्केट ओपन झालं. तर तो आणि न्यूज जी आहे अदानीची ती आज अचानक फ्लॅश झाली. सो ओव्हरऑल सगळं मॅटर सांभाळून घेण्यात आला. त्यातल्या त्यात तो रिलायन्समध्ये पण पडझड होती, पण मोठी पडझड झालेली नाही. रिलायन्सने आणि इतर स्टॉक्सने आणि ओव्हरऑल थोडंसं सांभाळून घेतलं. सो मार्केट साईडवेज राहिलं, कारण मार्केट हे असंच असतं. रिटेलर्सला जेव्हा वाटत असतं की मार्केट आता पडेल, आता भरपूर, आता तर अजूनच भरपूर पडेल, तर मग त्यावेळी पडत नाही. हे ऑपरेटर्स थोडेसे ॲक्टिव्ह असतात, थोडेसे भरपूरच. सो ठीक आहे, असो, तो आपला पार्ट नाही. आपलं सिम्पल एक लक्षात ठेवायचं की मार्केट जिकडे घेत असेल, ट्रेंड इज अवर फ्रेंड, जिकडे ट्रेंड घेत असेल, जिथे मोमेंटम क्रिएट होत असेल, जिथे प्राइस ॲक्शन बनत असेल, त्या साईडने आपले ट्रेड घ्यायचे, आपले स्ट्रिक्ट एसएल ठेवायचे, आपले प्रॉपर टार्गेट मेंटेन करायचे आणि ट्रेड घेऊन निघून जायचं. आपण ट्रेडर आहोत बेसिकली. सो लेवल्स मी तुम्हाला सांगतो, 23,345 ही लेवल मी तुम्हाला सांगितली होती. आणि तुम्ही जर इथे बघत असाल मित्रांनो, दिवसभर मार्केट जवळपास त्या लेवलला मार्केटने सोडलंच नाही. ठीक आहे. त्याच लेवलच्या आसपास तुम्हाला ऑलमोस्ट 15 मिनिट्स टाइम फ्रेम चार्ट पॅटर्नवरती त्याच लेवलला मार्केट अप डाऊन करताना दिसलं. आणि मी काल हेही सांगितलं होतं की त्याच्यानंतर जो नेक्स्ट सपोर्ट असेल तो खाली असेल 23,232. सो जर तुम्हाला इथे बघायचं असेल फ्रेंड्स, एक कॅन्डल जी 9:30ची 15 मिनिट्सची कॅन्डल इथे बनली होती, तिचा जो लो होता तो ऑलमोस्ट तिकडनं ती थोड्यासाठी परत, म्हणजे 40 पॉईंटनी फक्त ती वरती गेली. ठीक आहे. निफ्टीनी तिकडनं 40 पॉईंटने रिव्हर्सल घेतला. तिचा लो होता 23,263. ठीक आहे. आणि मी सांगितला होता सपोर्ट 23,232. ठीक आहे. सो नॉट इवन 40 पॉईंट्स, इट्स 30 पॉईंट्स, ऑलमोस्ट 31 पॉईंट्स. सो त्या रेंजला मार्केट, त्याच्या जर खाली मार्केट टिकलं असतं ना 23,232च्या, तर मग मेजर फॉल बघायला मिळाला असता. सो असो. आणि अपसाईडची लेवल तुम्ही बघतच असाल 23,567 अशी आपण सांगितली होती, पण अपसाईड जाण्याचा काही चान्सच नव्हता, काही म्हणजे प्रश्नच नाही. सगळं मार्केट खाली आलं आणि रिव्हर्स फ्लॅग पॅटर्न बनवून मार्केटने पूर्ण दिवस साईडवेजमध्ये कॉन्सॉलिडेशन फेजमध्ये राहिलं. ठीक आहे. सो फ्रेंड्स, हे होतं निफ्टीचं, जे आपण प्युअर प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर तसंच्या तसं सगळं घडलेलं आहे. आणि आता आपण बघूया मित्रांनो बँक निफ्टी. ठीक आहे. सो बँक निफ्टीमध्ये पण ज्या लेवल्स आपण सांगितल्या होत्या, 15 मिनिट्स टाईम फ्रेम आहे. एक सेकंड, मी हे आधीचं थोडंसं तुम्हाला दाखवलेलं डिलीट करतो. आणि येस, बँक निफ्टीमध्ये पण हे बघा मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये अपसाईड आपण सांगितलं होतं 50,678. ठीक आहे. जी तुम्हाला एक सेकंड, जी ही लेवल तुम्हाला दिसत असेल. पण बँक निफ्टीमध्ये पण अगेन द सेम थिंग, अपसाईड जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. सो त्या लेवलला काही प्रश्नच नाही. बट बँक निफ्टीमध्ये आपण डाऊन साईडला 50,333 ही लेवल सांगितली होती. आणि असंही सांगितलं होतं प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, मला चांगलं आठवतं की जिथे बँक निफ्टीची क्लोजिंग होती आदल्या दिवशीची, हे बघा 50,466, मी म्हटलं होतं की आपण जर गॅप डाऊन एक्सपेक्ट करतच आहोत तर पहिलीच कॅन्डल 50,333च्या खाली, म्हणजे तिथेच ओपन होईल आणि तिथे जर सस्टेन झालं तर त्याच्यानंतर फॉल येईल. आणि एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. 50,333च्या खाली बँक निफ्टी गेली. त्यानंतर इथे तुम्ही लो बघा, आपण 49,849 हा मिरर फिगर सांगितला होता. हे बघा, ही सपोर्ट लाईन जी तुम्हाला इथे, हे बघा, ही सेकंड सपोर्ट लाईन सांगितली होती. एक्झॅक्ट मार्केटने तिकडनंच रिव्हर्सल घेतला आहे. आणि अगेन द सेम थिंग, मार्केटने 50,333च्या आसपास अखंड दिवस, हे बघा इथे, तिथे घालवलेला आहे.
ठीक आहे फ्रेंड्स. सो हे ॲनालिसिस जे मी तुम्हाला प्री मार्केटमध्ये सांगत असतो, शेअर करत असतो, प्लीज थोडंसं गो थ्रू करत जा, थोडंसं नॉलेज वाढवून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी फायद्याच्या आहेत. मी तुम्हाला कंटिन्यूअस प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही एक व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओला रिलेट करून बघा. जर गोष्टी मॅच होत आहेत का, लेवल्स जे सांगतोय त्या लेवल्स मॅच होत आहेत का, ठीक आहे, त्या चेक करा. त्याच्यानंतर ज्या तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर प्लीज 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 टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जॉईन करा. तिथे पण तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. कारण टेलिग्राममध्ये तुम्ही आज जरी जॉईन केलं तरी मागच्या भरपूर दिवसांचा तुम्हाला डेटा जे पण काही शेअर केलेला आहे टाईम टू टाईम विथ टायमिंग्स तिथे तुम्हाला प्रॉपर मिळतं. काय शेअर केलं आहे, टार्गेट हिट झाला आहे, SL हिट झाला आहे, काय अचिव्हमेंट आहे, काय नाही, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. मी पुन्हा पुन्हा सांगतो मित्रांनो की इलेक्शन आता संपलं आहे. इलेक्शनचं झालं, संपलं सगळं. आता पुढचे 5 वर्ष काय होईल त्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आणि गव्हर्नमेंटला बघू द्या. ठीक आहे. आपलं लाडकी बहीण, लाडका युवा, लाडका शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी आता झाले, ते सगळे वादे वगैरे आता जे काही द्यायचे झाले ते. आपल्याला जर आपली आर्थिक उन्नती करून घ्यायची असेल, आपली आर्थिक प्रगती करून घ्यायची असेल आणि आपल्याला जर का शेअर मार्केट शिकायचं असेल, कारण शेअर मार्केट हेच फ्युचर आहे. मी वारंवार सांगतो, शेअर मार्केट हेच फ्युचर आहे. ह्या गोष्टीला तुम्ही प्लीज समजून घ्या. आणि स्टॉक मार्केटचा जो बाऊ आहे, जो बाऊ निर्माण झाला आहे किंवा जो न्यूनगंड निर्माण झाला आहे तो दूर करा. स्टॉक मार्केटविषयी जास्तीत जास्त नॉलेज घ्या. ट्रेडर नाही बनता आलं तर इन्व्हेस्टर बना. छोट्या अमाऊंटपासून सुरुवात करा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही क्वेरी असेल, काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तुमच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील. आणि ह्या व्हिडिओजमधून हे जे व्हिडिओज बनवतो, हे व्हिडिओज बनवायला थोडासा एफर्ट लागतो. प्लीज त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या बहुजनांपर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचवा. आपल्या फॅमिलीपर्यंत, फ्रेंड्सपर्यंत, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि ह्या व्हिडिओजमधून तुम्हाला थोडंसं जरी काय नॉलेज मिळत असेल, 0.5%, 1% नॉलेजमध्ये गेन होत असेल, काही भर पडत असेल तर प्लीज प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. व्हिडिओजला लाईक करा. ठीक आहे मित्रांनो. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.